सर्वात पहिले तुम्हा सर्वांना माझा नमस्कार आहे। तर मी आज चिकन फ्राय बनवणार आहे। तर मी अर्धा किलो चिकन आणलेलं आहे, छोटे पीस करून घेतलेले आहेत असे, आणि स्वच्छ 2-3 पाण्यामध्ये धुवून पण घेतलेले आहेत। 2 तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत, हे अद्रक घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे, हे कोथिंबीर घेतलेलं आहे। तर मी आता ह्याचं वाटण बनवून घेते। तर आपलं वाटण बनवून तयार आहे। तर मी हे लाल तिखट घेतलेलं आहे 1 चमचा, हे हळद घेतलेली आहे थोडीशी, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, 1 चमचा धने पावडर घेतलेला आहे, हे चिकन मसाला घेतलेला आहे, 1 चमचा दही घेतलेला आहे, कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे 2 चमचे, आणि हे काश्मीरी मिरची पावडर घेतलेला आहे 1 चमचा। तर आता हे आपण हे चिकन ह्याच्यामध्ये टाकून घेते मी, आणि याला छान असं मिक्स करून घेते मी। आता हे बघा, तर थोडासा ऑरेंज कलर घेतलेला आहे, आता हे पण घालायचं आहे। तर हे घालून झालेलं आहे, आता ह्याला पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपलं हे चिकन सर्व मसाले मिक्स करून झालेले आहेत। तर मी आता ह्याला 15 मिनिटं मुरत ठेवणार आहे। 15 मिनिटं झालेले आहेत, आणि इथं कढई ठेवलेली आहे मी, तेल पण गरम झालेलं आहे आता आपलं, आणि आता हे एक एक चिकनचे पीस हे टाकायचे आहे। तर हे बघू शकता, आणि मध्यम आचेवरतीच आपल्याला हे करायचं आहे। तर एका साईडने झालेलं आहे, तर मी पलटी मारून घेते। तर हे बघा असं, आता हे चिकन फ्राय दोन्ही साईडनी बनवून तयार आहे। तर मी आता ह्याला काढते। झालेलं आहे, आणि दुसरं चिकन मी ह्याच्यामध्ये टाकते। तर आता चिकन फ्राय बनवून तयार आहे। तर तुम्ही पण असंच बनवा आणि खा, आणि मला कळवत चला। आवडला असेल तर ही रेसिपी लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।